नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी राठोड. स्त्री टॉक्सवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा हा आपला टॉपिक आहे स्त्रीचा पदर. पदर काय जादुई शब्द आहे हो मराठीतला. काना नाही, मात्रा नाही, विलांटी नाही, अनुस्वार नाही. सरळ 3 अक्षरी शब्द. पण केवढं विश्व समावलेलं आहे त्यात. किती अर्थ, किती महत्व. काय आहे हा पदर? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर 1.5 मीटर लांबीचा हा बाग. तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, हे महत्वाचं काम त्याचं. पण आणखीही बरीच कर्तव्य पार पाडत असतो. त्याचा वापर स्त्री कसा आणि कशासाठी करेल हे सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते आणि सण समारंभात तर जणू स्पर्धाच लागलेली असते. लहान मुलं आणि आईचा पदर हे अजब नातं आहे. मुलं लहान असताना आईच्या पदराखाली जाऊन अमृत प्राशन करण्याचा हक्क बजावतात. थोडे मोठे झाले की वरण भात खाऊ लागले की तोंड पुसायला आई पटकन तिचा पदर पुढे करते. मुलं अजून थोडे मोठे झाले, शाळेत जाऊ लागले की रस्त्याने चालताना आईच्या पदराचाच आधार लागतो. जेवण झालं, हात धुतल्यावर टावेलऐवजी आईचा पदरच शोधतात आणि आईलाही त्या गोष्टी हव्या हव्याशा वाटतात. मुलाने पदराला नाक जरी पुसली ना तरी ती रागवत नाही. बाबा जरी ओरडले, रागवले की पटकन लपायला आईचा पदरच सापडतो. महाराष्ट्रात तो डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो, तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढे मोराच्या पिसासारखा फुलतो. काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना डोक्यावर पदर घेतात, तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी फटक्याने पदर झटकतात. सौभाग्यवतीची ओटी भरायची असेल ते पदरानच आणि संक्रांतीचं वाण लुटायचे असेल ते पदर लावूनच. बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदर डोक्यावर ओढला जातो, तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावर छानशी उब मिळते. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते, तर नवीन नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच नवरदेवाच्या उपरण्यासोबत बांधली जाते. पदर हा शब्द किती अर्थाने वापरला जातो. नवीन नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी मस्ती करते, तर संसाराचा राडा समोर दिसला की पदर कमरेला खोचून कामाला लागते. आपण देवाकडे चुका कबूल करताना बोलतो ना, देवा माझ्या चुका माझ्या पदरात दे. मुलगी मोठी झाली की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते आणि काय म्हणते, अगं चालताना तू पडलीस की चालेल पण पदर पडू देऊ नकोस. अशी आपली भारतीय संस्कृती. अहो, अशा सुसंस्कृत आणि सभ्य मुलींचं विनयभंग तर दूरचीच गोष्ट आहे. ती रस्त्याने चालताना तिच्याकडे वर नजर करून कुणी पाहणारही नाही. उलटे तिला वाट देण्यासाठी बाजूला सरकतील एवढी ताकद असते या पदरात. धन्यवाद.